नमस्कार, मी श्वेता. माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये परत एकदा तुमचं मनापासून स्वागत करते. आणि मुलं रोज रोज तेच भाजी पोळी खाऊन खूप कंटाळा येतात. आणि कधी कधी मी नेहमीच डोसा बनवते. महिन्यातून एकदा किंवा 15 दिवसातून एकदा. 15 दिवसातून नाहीच बनत, पण महिन्यातून एकदा तर बनते. आणि मुलांना चेंजही होऊन जातं खाण्यामध्ये रोजच्या. तर मस्त असं मी भिजत घातलेलं होतं आणि बघू शकता किती छान असं फर्मेट झालेलं आहे डोस्याचं मिश्रण. हे पाऊण गंज वगैरे असेल, पण पूर्ण गंजभर वरती येऊन गेलेलं होतं. त्यासाठी आपल्याला कधी डोसा करायचा असेल तर सकाळी भिजत घालायचं आणि रात्री बारीक करून ठेवायचं आणि 12 तासात छान असं ते फर्मेट होऊन जातं. तर सकाळी सकाळी म्हटलं आता नव्याला टिफिनमध्ये काय करून देऊ, म्हणून मी तिला उत्तपमच बनवून दिलेले आहेत. त्यामध्ये थोडासा कांदा, छान असं तिखट मीठच घातलेलं आहे. मिरच्या वगैरे बारीक नाही केला. तुम्हाला वाटलं तर तुम्ही मिरची टाकू शकता. आणि मस्त असं कोथिंबीर वगैरे टाकून तिला नाश्त्याला तेच बनवून दिले. यांना पण मी तेच देणार आहे. परत एका साईडला चहा ठेवलेला आहे. आता नक्षला मी शाळेत नाही पाठवणार आहे. आता पाण्या पावसाचे दिवस आहे आणि त्याची तब्येत बरी नाही आहे, म्हणून त्याला काही शाळेत मी पाठवणार नाही आहे. आज तो घरीच आणि त्याला सोबत आम्हाला दवाखान्यात पण न्यायचं आहे. तर यांना पण मी टिफिनमध्ये तेच दिलेलं होतं. मग त्याच्यानंतर मग नक्षला त्रास व्हायला चालू झाला, कारण की त्याला भरपूर वेळा तो लॅट्रिनला जात होता. तर छोटासाच आहे तो. तर मग यांना मी फोन केला, तर परत अजून ते शाळेतून वापस आले. लवकरच टिफिन न खाता मग घरी येऊन टिफिन खाल्ला. मग आम्ही दोघेही मिळून त्याला दवाखान्यात घेऊन गेलो आणि मग स्वयंपाक वगैरे राहिला होता. तर आता सकाळी मग आम्ही त्याच्यावरच राहिलो. यांना पण मी रात्रीची पनीरची भाजी वगैरे होती तीच दिली होती आणि उत्तपम दिलं होतं. आणि आता दुपारचे 1:45 वाजत आलेले आहे आणि 2:30 वाजता मग नव्या स्कूलमधून घरी येते. आणि घरी आल्यानंतर पण तिला जेवायला द्यावंच लागतं. काय पण आता टिफिनवर नाही राहत. घरी आल्यानंतर गरम भात वगैरे मी कुकर उशिराच लावते, तर मग ती वगैरे ते खाऊन घेतात दोन्ही मुलं माझी. पण आता म्हटलं आता असं डोस्याचं बेटर तयारच आहे तर डोसाच बनवून घेऊया, म्हणून एका साईडला छान असं मी भरीत बनवून घेतलं आणि आता वरण बनवून घेते. आणि सांबार ज्याला आपण म्हणतो, आता याच्यामध्ये तर मी काही भाज्या वगैरे मिक्स नाही केलेलं आहे. फक्त तुरीच्या डाळीचंच मी सांबार बनवणार आहे. तर मस्त असं लसण घालून घेतलं आणि म्हटलं की सांबार मसाला तर आलाच आला. तर मस्त असं सांबार मसाला वगैरे टाकून सांबार बनवून घेणार. तेल घालून घेतलं, मस्त असं लसणाच्या पाकळ्या घालून घेतल्या. तुम्हाला वाटलं तर गोडनीम तुम्ही टाकू शकता. सोबत गोडनीमचे 2-3 पानं आणि टमाटर, मस्त असे टमाटर 2-3 टमाटर कापून घालायचं आहे, कारण की हे सांबार आंबट गोड असं बनतं. तर त्यानंतर तिखट, मीठ, सांबार मसाला हे सगळं घालून घेतलं आणि चवीनुसार मीठ घालून घेतलं. आणि सोबत थोडीशी साखर चवीसाठी आपल्याला घालायची आहे, कारण की सांबार म्हटलं की आंबट गोड हे छान वाटतं. आणि सोबत आज मी बनवणार आहे ते मध्ये चण्याच्या डाळीची चटणी. आता डोसा म्हटलं की चटणी तर आलीच आली. आणि कधी मी डोसा बनवते तर चालचलं असं नाही बनवत की नुसतं भरीतच बनवलं आणि डोसाच बनवला, वरणच बनवलं, डोसा बनवला. नाही, मी सगळं नेहमी बनवते जेव्हा किंवा डोसा बनवते तेव्हा. कारण की मग माझी मुलगीच मला विचारते की तू हे नाही बनवलं का आणि तू ते नाही बनवलं का. तर मुलांना आवडतात म्हणून आपण ह्या सगळ्या वस्तू बनवतो आवडीने. तर बस आपली इथे सांबारही तयार झालेलं आहे. आता चटणीला तर फोडणी द्यायची आहे. तर मी इथे चण्याची डाळ घेतली होती, त्यामध्ये 2 मिरच्या, मस्त असं लसणाच्या पाकळ्या घालून आणि मीठ घालून बारीक करून घेतलेलं होतं. आता यामध्ये मस्त अशी फोडणी दिलेली आहे. मिरची अगोदरच टाकली होती, फक्त जिरं, मोहरी आणि छान असं कढीपत्ता घालून फोडणी दिलेली आहे. चला मग आता मी तावा ठेवून घेतला आणि बरोबर या परफेक्ट टाईमवर ती आलेली आहे. आली का नाही, मी आत्ता बनवलं सगळं गरम ठेवण्यासाठी. खाशी म्हणून तर म्हटलं तू आली तर गरम तुला खाली हात हँडवॉश कर. तर हे सगळं बघून ती इतकी खुश झालेली आहे, कारण की या टायमिंगवर मी किचनमध्ये नाही राहत. एक तर बेडवर राहते, नाही तर TV वगैरे पाहत राहते. तर चला मग आपलं मस्त भरीते तयार आहे, सांबारही तयार आहे आणि चटणीही तयार झालेली आहे. आता डोसा मी कसा बनवते हे मी तुम्हाला शेअर करते. तर डोस्यामध्ये घट्ट मिश्रण वगैरे नाही ठेवत मी. आता मला तसं पण टाकता येते, टाकून मग वाटीने फिरवून. पण मी ते छान असं पातळ मिश्रण करते आणि पातळ मिश्रण करून माझी टाकण्याची पद्धत वेगळीच आहे. आता बॅटर घेतलेलं आहे, थोडंसं पाणी, चवीनुसार मीठ घातलेलं आहे आणि थोडंसं पातळच ठेवते मी बॅटर. कारण की जेव्हा आपण डोसा बनवतो छान असा जाडीदार डोसा आपला बनतो. तर आणि माझा पहिलाच डोसा मी तुम्हाला सांगते की कसा झालेला आहे बघा. अशा प्रकारे मी टाकते. माझी आई पण ह्याच प्रकारे टाकायची आणि मला पण ह्याच प्रकारे टाकायची सवय पडलेली आहे. आणि माझा हा पहिलाच डोसा आहे आणि कसा डोसा झाला हे मी तुम्हाला शेअर करते. तर बघू शकता, एकही डोसा न तुटता छान व्यवस्थित माझे बनतात. कारण की मिश्रण तरी मी असं नाही की सगळं मी मोजून वगैरे माफून नाही टाकत, सगळं मी अंदाजीच टाकत असते. त्यानंतर तिला वगैरे देता 3-3:30 वाजून गेले आणि चहा मग यांनी माझ्यासाठी बनवलेला होता, त्यांनी स्वतःही घेतला. चला इंजेक्शन घ्यायला जायचं आहे ना. तुला बरं नाही ना. सकाळी एक इंजेक्शन घेतलं, आता अजून एक इंजेक्शन घ्यायचं आहे.
घ्यायचं आहे की नाही घ्यायचं आहे? आ तुझी तब्येत बरी नाही आहे ना? नाही मग का करू मी तुझ्यासाठी सांग? ट्युशन नाही ते. मी तुझ्यासाठी काय करू सांग? आज मी ट्युशन नाही. अरे ट्युशन जावं लागते ना, मग ट्युशन तर बडी मम्मीकडेच जायचं आहे. प्लीज प्लीज नाही. आजचे दिवस प्लीज प्लीज माझी तब्येत बरी नाही. तर तब्येत बरी नाही तर का करू मी? नाही मी झोपला नाही. आ झोपला नाही. झोपला राहशील? हा. पण इंजेक्शन घ्यायचं आहे ना? का रे ए नक्ष? ओहो चहा छान झाला होता. आता दुपारचा नाश्ता मी नव्या आणि मिस केलेला होता आणि नक्षला थोडंसं त्याने खाल्लं होतं. त्याला बरं नव्हतं तर नाही खात होता. मग आता या टायमिंगला त्याला भूक लागली होती, त्याच्यासाठी मी गरम गरम वरण भात पण मांडून घेतलेला होता. कारण की म्हटलं हे सगळं तो खातो नाही खात, पण मी जेव्हा संध्याकाळच्या कामाला लागली तर त्याला भूक लागली तर थांब म्हटलं तुला मी फक्त बेडशीट वगैरे झटकते आणि तुला खायला देते. मग त्याला मी जेवायला दिलं आणि त्याच्यानंतर मग थोड्या वेळ थांबली आणि मग घर वगैरे झाडून घेणार आहे. तर त्याला खायला वगैरे दिलं आणि म्हटलं जेवढे कपडे वगैरे घरी करायचे सगळे घडी करून घेते. आणि कपडे ना वाढतच नाही या पावसामुळे, त्यामुळे घरी करण्याचा काही संध्याकाळी प्रश्नच येत नाही. इकडे तिकडे वाळूच टाकावे लागतात, मग ते रात्रभर वाढतात असं होते. तर मग चला म्हटलं सगळ्या वस्तू इकडे तिकडे पडलेल्या असतात. आता मुलं म्हटलं की मग घरी येतात नव्या पण थोड्या वेळ ती आपलं होमवर्क म्हणजे वगैरे करते, ट्युशनचं वगैरे करायचं राहिलं तर ते करते. आणि आता त्या या टायमिंगला ट्युशनला गेली, आता थोड्या वेळात येईलच. पण हा तर नाही जाणार आहे, बघू शकता आता ती येऊनसुद्धा गेली. झाडून वगैरे घेतल्यानंतर ना मग आम्हा दोघांनाही त्याला दवाखान्यात घेऊन जायचं. आता त्याचं संध्याकाळचं दुसरं इंजेक्शन बाकी आहे. तर आता तो मोठा झाला तरी पण हलतो, म्हणून आम्हाला दोघांनाही सोबत जावं लागते. मग तिकडून वगैरे आली तर नव्याला परत अभ्यास करायला लावलं आणि त्याचासुद्धा अभ्यास थोडाफार मी घेईन, नाही तर नाही पण घेईन, कारण की त्याला तर बरं नाही आहे. माझे भांडे लावायचे राहिले होते, आता भांडे लावून घेते आणि त्याच्यानंतर मग संध्याकाळचं अजून तयारी. तर हे म्हणत होते की तू अजून काही बनवू नको, डोसा वगैरे तर आता दुपारी बनवलेलाच आहे. हो तर मी सगळं बनवलेलंच होतं, आत्ताच बनवलं होतं 2-3 तास अगोदर, भरीत वरण वगैरे. तर मग आता ते म्हणत होते की तो भात पण केलाच आहे तर डोसाच मला पण देऊन दे. तर सगळे भांडे वगैरे लावून घेते. त्याच्यानंतर गरम गरम मस्त छान अशी इडली बनवली, तुम्ही बघू शकता. आणि छान अशी फुलली आहे, कारण की सगळं जेव्हा बॅटर आपलं फर्मेट होते ना, फर्मेट झाल्याशिवाय इडली कधीच बनवायची नाही. डोसा आपण बनवू शकतो पण इडली नाही बनवू शकत, कारण ती बनतच नाही. सॉफ्ट आणि स्पंजी इडली जर आपल्याला पाहिजे असेल तर बॅटर भरपूर असं त्याला फॉर्मॅट होऊ द्यावं लागतं वरतीपर्यंत. आणि मी तुम्हाला दाखवते मी बनवलेली इडली एकदम कशी झाली आहे. तर तुम्ही बघू शकता एकदम सॉफ्ट आणि व्यवस्थित झाली होती. आणि नक्षसाठी तर वरण भात होतंच, मग त्याला वरण वगैरेच देणार आहे, साधंच देणार आहे. इडली पण त्यांनी खाल्ली होती, कारण की इडली पण पचायला हलकी राहते. तर मग त्यांनी इडल्या पण खाल्ल्या. तर चला मग आता सगळं झालं, मग परत त्यांच्यासाठी डोसा बनवला, मग यांना पण दिलं. मग सगळ्यांनी खाऊन वगैरे घेतलं. आणि आता साफसफाई रात्रीची सगळी साफसफाई करून घेते म्हटलं. आणि रात्री सगळं क्लीन केल्याशिवाय तर कधी बरं वाटतच नाही. तर चला मग आता सगळं पुसून घेणार आहे. आता माझे रोजचे जे काम आहे मी ते तुम्हाला शेअर करते. रोज एक हात फ्रीजवर मारायचा, फ्रीजच्या बाहेरून पुसायचं. फ्रीजमध्ये काही ठेवायचं असेल तर अंदरून वस्तू काढून परत फ्रीज पुसून मग अंदर वस्तू ठेवायच्या. आणि इकडे तिकडे जेवढं माझं त्या काउंटर टॉप आहे ते सगळं मी स्वच्छ करून घेणार आहे. आणि आपण दिवसभरातनं आपली गॅस नाही घासली तरी चालते, आपण साबणनी म्हणा की विम बर्तन बारनी तर नाही घासली तरी चालते, पण रात्री ना आपल्याला घासणं खूप आवश्यक आहे. आणि जे काही आपले किडे किटाणू जे काही असतात ना ते रात्री जास्त हल्ला करतात कोणत्या याच्यावर, म्हणून ना मी रात्रीचं स्वच्छ करूनच झोपते. सकाळी जरी नाही पुसलं तरी पण मला तर दोन्ही टायमिंगला सवय आहे म्हणा. आणि विम लिक्विड राहते ना त्याच्यानेच पुसायचं, खरंच त्याच्याने ना इतकं चमकते ना आपली गॅस वगैरे, तर मी विम लिक्विडनीच आपलं घासून घेते. तर हे 2 बाऊल आहे, सध्या तर खालीच आहे, घासून ठेवले आहे म्हणून असेच ठेवले आहे. तर यामध्ये मीठ ठेवते, पण आता मीठ दुसऱ्या भरणीत आहे, काढीन मग आरामात नंतर. तर बघू, तर आता सगळं घासायचं आहे. तर आता ओव्हनच्या वरती जेवढ्या वस्तू राहते ते पण सगळं पुसून घेते. रात्री फिल्टर घासायचं असेल तर घासते, नाही तर मग परत त्याच्यामध्ये पाणी भरते, म्हणजे सकाळपर्यंत ते पाणी छान असं फिल्टर होऊन जाते. आता माझ्याकडे आरो पण आहे, आणि आरोमध्ये पण पाणी भरायचं राहिलं तर थोड्या वेळ अजून मी 1 तास चालू ठेवते आणि मग झोपाच्या वेळेस बंद करते. त्यानंतर आपण जेवण केलेले सगळे जेवढे काही ताट आहे ते सगळे वैरून ठेवायचे व्यवस्थित. तर मग ते सगळे भांडे वैरून घेते, ग्लासं घासायचे ते ग्लासं घासून घेते, सगळं मी रात्रीच करून घेते. त्यानंतर दुसऱ्या दिवशी भाजीची तयारी. आता सकाळी उठल्यानं मुलांचा टिफिन असतो, यांचा टिफिन असतो, तर त्याची तयारी सगळी ही रात्रीच करून ठेवा लागते. तर बघू शकता मी माझं रात्रीचं किचन कसं क्लीन केलेलं आहे. तर अशा प्रकारे पूर्ण किचन स्वच्छ केल्यानंतर मग मी झोपी जाते. आणि बघू शकता गॅस किती छान अशी चमकत आहे. आणि खरंच विम लिक्विड खूप छान आहे आपल्या गॅससाठी, तर खूपच छान आहे.
तर बस अशा प्रकारे बेसिंग घासायचो, मग बेसिंगचे नळं घासायचे, सगळे घास करून मग झोपलं की सकाळी उठलं की आपल्याला एकदम फ्रेश वाटते आपलं किचन. आणि अशा किचनमध्ये काम करायला सकाळी उठून कोणाला नाही आवडेल. जेव्हा मी गॅस पुसते ना त्याच्यानंतर ना गॅसच्या खाली जो कप्पा बनलेला आहे तिथेही मी पुसून घेते. तिथे छान असं कार्पेट मी टाकलेलं आहे, तर ते पण सगळं स्वच्छ करून घेते आणि सगळे डबे एकदम व्यवस्थित एकावर एक लावून मग व्यवस्थित ठेवते. तर अशा प्रकारे आपली किचन आहे. हाँ से हट ना कुछ नहीं हुआ। अभी वो नाम लिख देता हूँ। आपका नाम क्या है बता। हमारा नाम है स्नेहल पेठे. जी लिख दीजिए. आधा कप गोमर देना है, उसमें थोड़ा दूध पीना है, बाहर की चीजें नहीं खानी. और आप कुछ भी खा सकते हैं, मैगी भी नहीं खा सकते. और वो हो गया बस. दवाई कितने टाइम लेना है? रात को, शाम को, सुबह. रात को, शाम को और सुबह. हाँ अरे ये कौन सी कॉफ़ी फाड़े आपने? रफ कॉफ़ी है? नहीं पुरानी. पुरानी कॉफ़ी है, फाड़ना नहीं है इसे. उसमें लिखे है तो क्या हुआ? अरे फाड़ती भी लोग तो. डॉक्टर फाड़ते हैं. क्या लिखे? हा टायमिंग तर त्याचा अभ्यासाचा आहे, पण आज तो अभ्यास करायच्या मूडमध्ये नाही आहे. तर म्हणून म्हटलं चल तुझ्यासोबत थोडंफार खेळूया. तो माझ्या मागे लागला होता म्हणून. आपकी फीस देता हूँ. हां, 10. चला मग मी इथेच व्हिडिओ एंड करते. भेटते तुम्हाला एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय.